पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार सायखेडा येथे कांदा लिलाव सुरू असताना नाफेडचे कोणतेही अधिकारी प्रतिनिधी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। 8 जूनपासून नाफेड आणि NCCF मार्फत 100% कांदा खरेदी सुरू होणार आहे असा मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आला। नाफेड आणि NCCFचे अधिकारी खरेदीसाठी येणार नव्हते तर मग खरेदी सुरू होणार असल्याचे मेसेज व्हायरल का केले असा संतप्त सवालही शेतकऱ्यांनी विचारलाय। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर 8 जूनपासून कांदा खरेदी सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली होती। त्यानुसार मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी माल बाजारात दाखल केला होता। मात्र प्रत्यक्ष खरेदी यंत्रणाच गायब असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती। नाफेड आणि NCCFच्या खरेदीमुळे कांद्याला आधार मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना प्रत्यक्षात खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा निराशेचा सामना करावा लागलाय। शेतकऱ्यांनी सरकार आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। घोषणांचा गाजावाजा मोठा आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच नाही अशी भावना यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी व्यक्त करत काही शेतकऱ्यांनी आपला कांदा परत नेण्याचा निर्णय घेतलाय। नाफेड आणि NCCF मार्फत कांदा खरेदी सुरू होणार असल्याच्या घोषणेवर विश्वास ठेवून बाजार समित्यांमध्ये दाखल झालेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झालाय। सायखेडा उपबाजारात नाफेडचा एकही अधिकारी हजर नसल्याचं दिसताच संतप्त शेतकऱ्यांनी उपसभापती शिरीष गडाख तसेच संचालक जगन्नाथ कुटे यांना जाब विचारत धारेवर धरले। खरेदी नसताना मेसेज व्हायरल करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली। नमस्कार, मी योगेश अर्जुन सानप, राहणार पिंपळगाव, निपाणी तालुका, निफाड, जिल्हा नाशिक। मी सध्या कांदे घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतचा उपबाजार आवार सायखेडा येथे आलेलो होतो। मार्केट कमिटीने सांगितल्याप्रमाणे मी सर्व कागदपत्र घेऊन की नाफेडची खरेदी सोमवारपासून आणि न्यूजला पण बातम्या भरपूर वेळेला की 100% सोमवारी सकाळी कांदा लिलावात नाफेडचे अधिकारी सक्रिय होणार आहे हे आम्ही ऐकलं होतं। आणि आम्हाला मार्केट कमिटीने सांगितलं होतं की तुमच्या उतार्यावर कांदे असले पाहिजे, तुमचे कागदपत्र घेऊन या। त्यानुसार आम्ही ग्रेडिंग करून आणलेला आहे माल। कागद उतारा सुद्धा घेऊन आलोय, आधार कार्ड पण घेऊन आलेलं आहे। हे बघा, हा उतारा आहे, याच्यावर कांद्याची नोंद आहे रब्बी मधली 2025-26 ची। त्यानुसार कांदा घेऊन आलेला आहे, तुम्ही कांदा बघा, सर्व माल ग्रेडिंग करून आणलेला आहे। पण इथं आता लिलाव चालू झाल्यानंतर एक लाईन संपून गेली तरी मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं की नाफेडचे अधिकारी कुठे आहे, ते अजूनपर्यंत आले का नाही, तर ते बोलताय ते अजून कुठल्याच मार्केट कमिटीत आलेले नाहीये। मग आम्ही आमच्या गाडीजवळ लिलाव आल्यावर ते बोलले की आपण लिलाव प्रक्रिया चालू करून घेऊ। 1370 रुपये फक्त गाडी कांदा गेलेला आहे, त्यामुळे मी तो माल रिजेक्ट लिलाव कॅन्सल करून टाकला। आणि आम्हाला 1580 रुपयाची जरी माफक दराची अपेक्षा होती, ते अधिकारी अजूनपर्यंत झोपलेले आहेत। आता 10 वाजत आलेले तरी निफाडचा एकही अधिकारी इथं आलेले नाहीये नाफेडचे। 1580 आम्हाला 2500 रुपये दर पाहिजे, आम्हाला खर्चच 2000 रुपयापर्यंत येतोय प्रत्येक वेळी। आमच्यावर आता शेतकऱ्यांना असं वाटतंय की आम्ही गांजा आपू चरस लावला पाहिजे, आम्हाला त्याच्यासाठी परवानगी द्या। 1580 रुपये भाव फिक्स, 1580 रुपये नाफेडवाले भाव देणार होते। मग आम्ही विचार केला, कांदा लगेच भरला, ग्रेडिंग करून इथं आणला आणि आमचा कांदा खाली 1380 रुपये गेला, खाली 1380। काय करायचं शेतकऱ्यांनी? मग हा मेसेज कशासाठी केला होता तुम्ही? कशासाठी? कमिटीवाली बोलत्या येणार आहे ते कधी येणार आहे? निलाव संपून गेले तरी ते अजून अद्याप आले नाही। मी सर्व डॉक्युमेंट उतारा बितारा सगळं घेऊन आलेलो, इथं डॉक्युमेंट सगळे घेऊन आलेले, अजून ते आजपर्यंत शेतकऱ्याला तुम्ही काय एड्यात काढताय का? शेतकऱ्याला तुम्ही एड्यात काढताय का? आज खताची गोणीचा काय भाव झालाय, काय रेट झालाय, खर्च काय झाले, कांदा लागणीचा काय भाव आहे, बियाचा काय भाव आहे, आणि एक क्विंटल कांदा पिकवण्यासाठी 1500 रुपये आज खर्चच आहे। त्यानंतर अर्धे कांदे पावसाच्या निसर्गाच्या आपत्तीमुळे अर्धे कांदे आमचे, आज तुम्ही घरी या आमच्या, चला शेतावर चला, मी अक्षरशः कांदे फेकतोय, सगळे कांदे। त्याच्यामुळे सगळा असा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी आज कांदे भरलेले, आज माझे कांदे, माझी अपेक्षा होती 1580 रुपये माझा भाव हा घरूनच फिक्स। स्टार 24 फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी, निफाड।